ओम साईराम साईनाथ महाराज की जय। पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत पण आपण इथे पार्क केलेलं आहे आणि गाडी पार्किंग करून आपण आता मंदिरात जाऊन येऊया। तिथेच कुठे प्रति शिर्डी, हे बघा प्रति शिर्डी, आपण तिथे जाऊया, दिसले आपल्याला। हे वस्तू संग्रहालय बाबांचे आणि इथे पुस्तकं वगैरे देखील ठेवण्यात आलेली आहेत। अक्षरशः शिर्डीला आल्यासारखाच भास होत आहे। अशा प्रकारे आपण वज्रेश्वरी येथे आलेलो आहोत। गोडांबे खानावर व कॅटरर, श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्था, समोरच मंदिर आहे। रविवार आहे, गर्दी आहे। गाडी पार्किंगचे प्रॉब्लेम आहे। पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत पण आपण इथे पार्क केलेलं आहे आणि गाडी पार्किंग करून आपण आता मंदिरात जाऊन येऊया। ना आल्यावर प्रसाद घेतो। इथे ताट भेटतो, ताट आपण काय करणार। अशा बरोबर हे वज्रेश्वरी देवी मातेचे मंदिर आहेत आणि आता आपण वरती जाऊन येऊयात। तोपर्यंत आपण या भाऊंच्या इथे गाडी उभी केलेली आहे, जाताना काहीतरी घेऊयात। आता जिथे गाडी पार्क केलेली तिथनं पुन्हा गाडी काढावी लागली, कारण त्यांच्या इथे ते ताट घेणं, काय बोलतो, ओटी जे आहे ते घेणं जरुरी होतं आणि ते मी नाही घेतलं, म्हणजे मला तिथनं गाडी काढावी लागली। फक्त पार्किंग करायचे, चालेल। एक इथे पार्किंगचे 30 रुपये देण्यात आहे। आपण बरंच फिरलो, पार्किंग काय होत नाही। हँडल नाही लॉक करणार, हँडल आपण कुठे लॉक नाही करत। नाही, मी हँडल लॉक असं करत पण नाही कुठे। चला बाबा, एकदाची पार्किंग भेटलेली आपल्याला। हे घ्या, पहिले पार्किंगचे पैसे घ्या। हे घ्या काका। आपण ते उचलून लावले असेल ना, स्लोपला लावले। हा ताट घे ना, ओटी घे ना। का लक्षात ठेवा, गाडी मोठा काढू काय ते। अशा प्रकारे बुटं काढून मी मंदिरात जायला निघालो आणि मंदिरात जाऊन देवीचे, वज्रेश्वरी मातेचे देवीचे दर्शन घेतले आणि पुन्हा बाहेर निघालो। आतमध्ये व्हिडिओ करायला परमिशन नसल्यामुळे मी फक्त फोटोज अपलोड केलेले आहेत। अशा प्रकारे 5 मिनिटात आपण वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेऊन निघालो आहोत। ते व्हिडिओ तेवढा करता आला नाही, कारण इथे व्हिडिओ वगैरे करण्यास सक्षम नाहीये। जसा की आजपर्यंत कित्येकदा अनुभव आलाय। जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा पार्किंगचा इश्यू होतो। गाडी पार्क करायचे खूप प्रॉब्लेम आहे तिथे।
गाडी पार्क करायला येत ना, ते थाली घ्या, हे घ्या, बरंच काय काय घ्यावे लागतं. ते पार्किंग होते, अदरवाईज पार्किंग करून देत नाहीत. व्हिडिओ शूटिंगला तर मनाई येते, त्यामुळे व्हिडिओ काय तुम्हाला दिसले नसतील वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या वगैरे. आता इथं आपण चाललो अकलोलीला. इथे गरम पाण्याचे कुंड आहेत. प्रति शिर्डी देखील इथेच आहे बोलतात. खूप वर्षांनी मी या बाजूला आलेलो आहे, त्यामुळे जास्त काय माहिती नाही मला. किती फरक पडला इथे, इतक्या वर्षांनी आलोय. इस्ती नदी, पुढे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ते काम चालू बघायला गेलो तेव्हा ही नदी दिसलेली. तिथेच कुठे प्रति शिर्डी, ते बघा प्रति शिर्डी, आपण तिथे जाऊया, दिसले आपल्याला. प्रति शिर्डीला जाण्यासाठी या ब्रिज वरनं जावे लागेल बहुतेक. साईबाबांचे प्रति शिर्डी, हे बघा इथे लिहिले ईश्वरधाम ट्रस्ट. अशा प्रकारे अकलोलीवरील या नदीवरील या पुलावरनं खडतर असा प्रवास करत, खड्ड्यांमधून प्रवास करत आपण प्रति शिर्डीच्या दिशेने निघालेलो आहोत. प्रति शिर्डी अकलोली. आणि काही क्षणातच आपण प्रति शिर्डीला पोहोचणार आहोत. अशा प्रकारे आपण अकलोली येथील प्रति शिर्डी येथे पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण इथला परिसर पाहूयात. जलाराम बाप्पा मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज मंदिर, वज्रेश्वरी. प्रति शिर्डी अकलोली येथे जलाराम बाप्पा मंदिर, तसे संत तुकाराम महाराज मंदिर, खूप सुंदर असे. संत तुकाराम महाराज, जलाराम बाप्पा. गुरुस्थान साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. मुंजाबाई रसोई. अक्षय शिर्डीला आल्यासारखाच भास होत आहे. श्री ईश्वरधाम ट्रस्ट साईबाबा मंदिर, प्रति शिर्डी. खूप सुंदर अशी भगवान शिवशंकराची मूर्ती. जय भोलेनाथ. गणेश मंदिर, शनी मंदिर आणि शिव मंदिर पुढे. आपले शिव भगवान शंकर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
गणेश मंदिर. गणपती बाप्पा मोरया. शनी मंदिर. जय शनेश्वर महाराज. त्यासोबत अजून एक मंदिर शिव मंदिर. जय शिवशंकर. तिने एकत्रच आहेत का? ओके, एकत्र लागून आहेत. एकत्र लागून. हा, तिकडून निघालो, इकडून बाहेर निघालो. ओके ओके. नंदी. नवग्रह. खूप छान, सुंदर, शांत आणि आल्हाददायक असा परिसर. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करूयात. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. वाह, फारच सुंदर, छान, खूप सुंदर असं मंदिर. आतमध्ये येता क्षणी मन प्रसन्न झाले. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज वगैरे परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. साईराम. वस्तू संग्रहालय. हे वस्तू संग्रहालय बाबांचे आणि इथे पुस्तकं वगैरे देखील ठेवण्यात आलेली आहेत. अक्षरशः शिर्डीला गेल्यासारखाच अनुभव येते सेम. ओम श्रीराम. श्रीराम. पालखी. खूप छान आणि खूपच सुंदर असे मंदिर. आणि रविवार असल्या कारणाने कदाचित साई भक्तांची, भाविकांची गर्दी दिसून येत होती आणि खूपच भाविक येत होते इथे. तुम्हाला हे साई मंदिर कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि ओम साईराम लिहायला विसरू नये.
गड आरती 5:30ला, मंगल आरती 7 वाजता, मध्यान्ह आरती 12 वाजता, दुपारची 7 वाजता, शेज आरती 9:30 वाजता. मंदिर बंद करण्याची वेळ रात्री 10 वाजता वेळ दिलेली आहे. अशा प्रकारे प्रति शिर्डी फिरून साईनाथांचे दर्शन घेऊन मी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. ओम साईराम. अवश्य एकदा तरी भेट जरूर द्यावी. अकलोली येथे प्रति शिर्डी. अकलोली बस स्टॉपवरून आलो तर साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर. आता पुन्हा भेटूया अकलोली येथील गरम पाण्याच्या कुंडांजवळ.